शेतशाळांमध्ये अवैध धंद्यांचा वेगा, तरुणाई भरकटण्याच्या मार्गावर. मावा, गुटखा, मटका आणि अवैध दारू विक्रीला ऊत. ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी. पवित्र धार्मिक परंपरा, सुसंस्कृत वातावरण आणि शिक्षकांची लक्षणीय संख्या अशी ओळख असलेल्या शेतशाळा गावात सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः डोकेवर काढल्याची चर्चा नागरिकांतून जोर धरू लागली आहे. गावात मावा, गुटखा यांची सर्रास विक्री सुरू असून काही ठिकाणी मटका व्यवसायही खुलेआम चालत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे तरुण पिढी या अवैध व्यवसायांच्या विळख्यात अडकत चालल्याचे चित्र दिसत असून काही युवक माव्यात गुंगी येण्यासाठी गांजा सदृश्य पदार्थ मिसळत आहेत की काय, असा संशय ग्रामस्थांतून व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी तोंडात माव्याचा तोबरा धरून फिरणारे युवक, रस्ते आणि भिंती रंगवणारे प्रकार वाढल्याने सर्वसामान्य व सभ्य नागरिक त्रस्त झाले आहेत. महादेव स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या गावात अशा प्रकारचे अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू असल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट आहे. गावात मावा, गुटखा, अवैध दारू विक्री आणि मटका व्यवसाय जोमात सुरू असतानाही संबंधित यंत्रणा मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अन्यथा या अवैध व्यवसायांमुळे तरुणाई गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सजग ग्रामस्थ लवकरच वरिष्ठ स्तरावर लेखी तक्रार देणार असल्याची माहिती समोर आली असून शेतशाळांमधील वाढत्या अवैध धंद्यांविरोधात आता नागरिक आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.